शक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा उद्योग. राजू शेट्टी. विदर्भ मराठवाड्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे काहीच भले होणार नाही, मात्र काही पुढाऱ्यांचे हात ओले होणार आहेत. हा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मोठा घोटाळा आहे. 802 किलोमीटर लांबीचा असणारा हा शक्तिपीठ महामार्ग, त्याचा 1 किलोमीटर रस्ता बांधणीचा खर्च हा 108 कोटी रुपये लागणार आहे. तर 802 किलोमीटर या महामार्गासाठी 86,000 कोटी रुपयांचा खर्च सरकार करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1 किलोमीटर रस्ता 30 ते 35 कोटी रुपयांमध्ये करत असताना शक्तिपीठ महामार्गाच्या 1 किलोमीटरच्या रस्त्याचा खर्च 108 कोटी कसा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जो रस्ता 35,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण व्हायला हवा होता, तो रस्ता 86,000 कोटी रुपयांमध्ये होत आहे. त्यामुळे तब्बल 50,000 कोटी रुपयांचा घोटाळा या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून काही राजकारणी करणार आहेत आणि त्यामुळे शेतकरी विरोधी असणारा शक्तिपीठ महामार्ग विरोधात मोठे आंदोलन करणार, असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीमध्ये केलेली होती. त्याची अंमलबजावणी कधी करणार, पीक विम्याचे पैसे कधी भरणार, राज्यातल्या शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान 3 वर्षांपासून रखडलेले आहेत, ते अनुदान कधी मिळणार, या साऱ्या गोष्टीचा जाब आमदारांनी विधानसभेमध्ये विचारावा अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर परभणीमधून अगदी बागायती पट्ट्यातून शक्तिपीठ महामार्ग जातो. या शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अजून एक मोठा घोटाळा होणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे हात ओले होणार आहेत. त्याचं कारण हा 802 किलोमीटर लांबीचा असणारा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, त्याचा 1 किलोमीटरचा खर्च जर बघितला तर 802 किलोमीटरला 86,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 108 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. आणि त्या हिशोबानं जर देशामध्ये शक्तिपीठ महामार्गासारखेच जे एक्सप्रेस हायवे तयार झालेले आहेत राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून, त्याचा खर्च अवघा 30 ते 35 कोटी रुपये 1 किलोमीटरचा. मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 1 किलोमीटर रस्ता 35 कोटीमध्ये करत असताना शक्तिपीठ महामार्गाला 1 किलोमीटरला 108 कोटी का? वरचे 70 कोटी कुणाच्या घशामध्ये जाणार आहेत? आणि म्हणजे जो रस्ता 30-35 हजार कोटीत व्हायला पाहिजे, तो 86,000 कोटीमध्ये होतोय. साधारणपणे 50,000 कोटीचा ढपला याच्यामध्ये पाडला जाणार आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हणतात की या शक्तिपीठ महामार्गाला कुठल्याही आमदाराचा विरोध नाही, हे रहस्य आपोआपच लक्षात येईल, परंतु शेतकरी यात भरडला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.